कल्पना करा, हजारो किलोमीटर दूर इथिओपियामध्ये ज्वालामुखी फुटतो आणि त्याची राख दिल्लीच्या आकाशात येऊन पोचते। हे ऐकायला सिनेमासारखं वाटतं ना, पण हे प्रत्यक्षात घडत आहे। नमस्कार, मी मेहक पाटील आणि तुमचं स्वागत करते डेली डिजिटल कट्ट्यात। सध्याची मोठी अपडेट, इथिओपियामधील ज्वालामुखी फुटल्यानंतर त्याचा विशाल राखेचा ढग मध्य पूर्वेतून प्रवास करत थेट भारताच्या हवामानात पोहोचला आहे। इथिओपियामधील हायली गब्बी नावाचा ज्वालामुखी हजारो वर्षापासून शांत होता, पण रविवारी सकाळी अचानक त्याचा भव्य उद्रेक झाला आणि हजारो फूट उंचीपर्यंत राखेचा एक मोठा स्तंभ हवेत उडाला। हा राखेचा ढग अतिशय वेगाने रेड सी, नंतर ओमान, येमेन आणि शेवटी भारतातील दिल्लीच्या आकाशापर्यंत पोहोचला, असं भारतातील हवामान विभाग IMD यांनी सांगितलं आहे। हा राखेचा थर खूप उंच, म्हणजे आपल्या ब्रीदिंग पातळीपेक्षा बऱ्याच वरच्या स्तरावर आहे, त्यामुळे दिल्लीच्या जमिनीवरील हवेच्या गुणवत्तेवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही। दिल्लीचं वायू प्रदूषण आधीच खूप खराब ह्या पातळीवर आहे, परंतु ज्वालामुखीचा राखेचा ढग त्या प्रदूषणात भर टाकत नाही, असं तज्ञ सांगतात। पण सर्वात मोठा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे। भारताच्या DGCA नागरी उड्डाण नियामक संस्थेनं सर्व विमान कंपन्यांना राखेचा प्रभाव असलेले मार्ग पूर्णपणे टाळण्याचा आदेश दिलेला आहे। ज्वालामुखीची राख विमानासाठी अत्यंत धोकादायक असते, कारण ही राख दिसायला धुरासारखी असते, पण प्रत्यक्षात ती अतिशय बारीक काच व दगडाचे कण असतात। हे कण इंजिनमध्ये अडकू शकतात, कॉकपिटच्या काचा व उपकरण खराब करू शकतात, सेन्सर ब्लॉक करू शकतात, दृश्य स्पष्टता कमी होते आणि गंभीर परिस्थितीत इंजिन बंद पडण्याचा धोका असतो। यामुळे अनेक फ्लाइट्स रद्द, उशिरा किंवा रूट बदलून चालवल्या आहेत। काही विमानांची तपासणीही सुरू आहे, जेणेकरून त्यांची कोणतीही राख लागली नाही याची खात्री करता येईल। IMDच्या माहितीनुसार हा राखेचा ढग काही तासात भारताच्या आकाशातून बाहेर जाईल, परंतु तोपर्यंत विमान वाहतुकीसंदर्भात सतर्कता ठेवण्यात येणार आहे। हजारो किलोमीटर दूर घडलेली घटना आणि तिचा परिणाम भारतात, हा खरोखर दुर्मिळ आणि वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाचा प्रसंग आहे। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।